राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झालाय। नांदेडमध्ये सुद्धा अनेक पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नाहीये। हे खरं पाहिलं तर डिझेलची सगळी रांग आहे, पण इथे डिझेलचा तुटवडा जो आहे तो झालेला आहे आणि त्यामुळं अनेक डिझेलवर चालणारी जी वाहनं आहेत ते रिकाम्या हाताने जाताना पाहायला मिळत आहेत। अनेक पंप पाहून सुद्धा डिझेल मिळत नाही। सकाळपासूनच काही भागामध्ये डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे। पेट्रोल मिळतंय पण डिझेल मिळत नाही। नेमकं कारण काय आहे आणि कशा पद्धतीचा सगळ्या अडचणीचा सामना करावा लागतोय वाहनधारक आहेत? काय सांगाल? तुम्ही गेला होता पेट्रोल पंपावर, काय म्हणाले? डिझेल नाही म्हणाले। मी तिकडे पूर्ण रोड पण बघितलो, तिकडे पण नव्हतं, इथे तळवणाचे पण नाही। आता हे तिसरं पेट्रोल पंप होतं, इकडे पण पेट्रोल नाही, डिझेलच नाही। थांबलो मी, वेट केलो, परंतु नाहीच म्हणाले। कुठे कुठे जाणार होते सर? आता आता मी परभणीला जाणार आहे। किती पेट्रोल पंप बघितले? 3. 3 बघितले, कुठेच मिळालं नाही. नाही। आता इथे आयटीआयला बघतो आहे का नाही। नेमकं कारण या मागचं कळत नाही की का डिझेल मिळत नाहीये। सध्या शेतीचे मशागतीची कामं असतात, ट्रॅक्टरला मोठ्या प्रमाणात डिझेलची गरज असते, पण असं असताना डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळं वाहनधारकांना जे आहे ते डिझेल टंचाईचा सामना करावा लागतोय। मधल्या काळामध्ये आखाती राष्ट्रात सुरू असलेल्या युद्धामुळं पेट्रोलचा गॅसचा तुटवडा निर्माण झाला होता, पण आता नेमकं कुठलं कारण आहे आणि का डिझेल मिळत नाही हे मात्र पेट्रोल चालक सुद्धा सांगायला तयार नाही आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड।